बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कथा यमुना तिरी घुमे पारवा. डेक्कन क्वीनची एक उतरती गतिमान संध्याकाळ. मध्यंतरीचा दिवस म्हणून गर्दी बेताचीच. मी सामान जागेवर ठेवलं आणि तडक डायनिंग कारकडे मोर्चा वळवला. जागा सरल्या होत्या. समोरासमोरची सिंगल जागा जणू माझ्यासाठी वाट पाहत होती. पण समोरची जागा कोण अडविणार म्हणून मला सुद्धा कुतूहल होतं. वेटरला मी चहा, समोसा आणि टोस्टची ऑर्डर दिली. पाईप काढला आणि पाईप भरण्याच्या उद्योगास लागलो. मी आज जरा नाखुशीतच होतो. कामे जमली नव्हती, वसुली दिडकीची झाली नव्हती. मन थोडं नाराज होतं. अर्थात धंदा आणि खाजगी जीवन वेगळं करायला मी शिकलो होतो. म्हणूनच माझ्यासारखा फाटका माणूस लाखांचे धंदे करूनही दैनंदिन आयुष्य आनंदात काढू शकत होता. पाईप पुरा मनासारखा भरला. दोस्ताने प्रेझेंट केलेल्या गॅस लाईटवर पहिल्यांदाच पेटवला आणि पाईपचा पहिला झुरका मारला नसेल तोच रमच्या सुगंधित द्रवात बुचकळलेल्या ग्रे हाऊंडची धुंदी उतरवणारा एक अपूर्व अनोळखी मधुर गंध मुसमुसून नासिकेत घुसला आणि मी दचकून वर पाहिलं. मे आय हॅव दिस सीट? मी सावरलो, पाय आवरले. देहाने विश्रांतीस्तव केलेला पसारा समयोचित केला. पाईपातून सवयीने बोबडे उद्गार निघाले. बाय ऑल मीन्स. हे उद्गार केवळ सवयीनंच निघाले. नचेपेक्षा माझ्यासमोरचे लावण्य पाहून मी क्षणभर विस्मित व्हायला हवे होते. मुलायम सफाईने समोरची लावण्यवती स्थानापन्न झाली. एका फूल वेड्या रुमालाने तिने गुलाबी गालांना स्पर्श केला. ओठावरून अंजिरी जीभ फिरवली आणि उगाचच काकणांची चाळवाचाळव केली. तिच्या पुष्टपणाला मी पाईपच्या वलियांतून लपेटून घेतलं. तिच्या गव्हाळ पण आक्रमक त्वचा सौंदर्याला डोळ्यात खेचून घेतलं आणि हलके धूम्रपानाच्या समाधीत गर्क झालो. मनाची बेचैनी संपलेली होती, कारण समोरची स्त्री केवळ सुगंधित नव्हती तर सुमधुरही होती आणि नकळत धुराच्या वलयातून तिला स्पर्शिण्यात मजा होती. वेटरने ट्रेचा आवाज केला आणि मी समाधीतून जाग्या झालो. ग्रे हाऊंड डोक्यात गेला होता. मी आपलं उगाचच हसलो. वेटरने अदबीनं चहा मांडला आणि तो समोरच्या स्त्रीकडे वळला. माझ्याकडे थोड्याशा कुतूहलाने पण खरे म्हणजे थोड्याशा संतापाने पाहत त्या स्त्रीने ऑर्डर दिली आणि बोटात बोटं गुंफून ती मान वर करून पाहत राहिली. खरे पाहता तिच्या चेहऱ्यावर नाराजी का होती हेच मला कळत नव्हते. उंच मान केल्यामुळे तिच्या पातळ नागपुड्या किंचित फुगल्या होत्या आणि त्याखाली असणारी सोनेरी लव तिच्या सौंदर्यात भरत घालत होती. शिवाय पार बाहुट्यापासून ते स्तनाग्रापर्यंत देहाने एक ताण घेतल्यामुळे ताणलेली त्वचा मोठी गोड दिसत होती. तरी पण नाराज व्हायला काय झाले या पद्मिनीला? कशासाठी बरी ही नाराजी? पण मी होतो ग्रेहाऊंडच्या धुराड्यात, चहाच्या मस्त गंधात, भुकेल्या पोटात गेल्या खरपूस टोस्टच्या तृप्तीत. काठाकाठाने चालणाऱ्यांकडे भर दर्यातल्या जहाजाने जशी निर्विकार दृष्टी टाकावी तशी माझी दृष्टी अगदी अधूनमधून तिच्या ठाई वळत होती. आणि तेवढ्यात तिचा पाय मला लागला. ओठातल्या ओठात ती क्षमापूर्ण स्वरात म्हणाली, सॉरी, एक्सक्यूज मी प्लीज. हो, कशाबद्दल? पाय लागला ना माझा नकळत. मला नाही बुवा लागला, तुम्हाला भास झाला असावा. नाही हो, नक्की लागला. म्हणजे माझ्याशी बोलायची इच्छाच आहे तुमची म्हणा ना. अगदी नकळत तिच्या तोंडावर हसू उमटलं, पण रागही जमा झाला. बघता बघता काच पात्रावर दव जमते ना तसा. व्हॉट डू यू मीन? हे पहा, तुमचा पाय वगैरे मला काही लागला नाही, तरी आपली तुम्ही माफी मागत सुटला आहात. म्हणजे बोलायची इच्छा असावी तुमची असं वाटलं तर बरोबर आहे ना. अहो, खरंच पाय लागला तुम्हाला.
असं म्हणता? बरं तर तुमची माफी स्वीकारावी एवढीच इच्छा आहे ना? कबूल आहे. बस. हं? का आणखी काही? आता मात्र एक त्रासिकपणा तिच्या चेहऱ्यावर पसरून गेला. अखेरचा उपाय म्हणून तिने निश्वास सोडला आणि ओंजळीत चेहरा लपविला. माझी मलाच गंमत वाटत होती. स्त्रियांच्या वाटेला न जाणारा मी ही रुळलेली वाट समोर दिसत असूनही चालायला नाकबूल होतो. का कोण जाणे? आणि अकस्मात वाऱ्याची एक झुळूक खिडकीतून आत आली. तिने समोरच्या सुंदरीचा पदर उडविला. तलम अशा सिफॉनमधून एकदम गरगरीत पौर्णिमेच्या चंद्रांचा कंगोरा डोळ्यात घुसला आणि एक अनावर आसक्ती नकळत पेटून उठली. त्या क्षणी सावरल्या तत्परतेने डोळ्यांना डोळे भिडले आणि माझ्या ओठातून चटकन चोरटे हसू फुटून गेले. या धिटाईचे स्वागत अनपेक्षित होते, कारण समोरची नाराज कळी फुलली, पदर लपेटून म्हणाली, काय झाले? मी काहीच बोललो नाही. औंढा गिळत तीच म्हणाली, काय हो करता तुम्ही? जाहिरातीचा धंदा करतो. नुकताच सुरू केलाय मी. म्हणजे पूर्वी कुठे होता तुम्ही? मी सिंगापूरला होतो. सिंगापूर? खरंच? किती छान असेल तिथे. येस, सारे जगत सुंदर असते. सारीच माणसं चांगली असतात. आणि गंमत सांगू, जगात माणसांसारखी माणसे सगळीकडे असतात. ती एकदम चकित झालेली दिसली आणि पुढे वाकून ती म्हणाली, फार छान बोलता तुम्ही. मी? बघा ना, साधं बोलता बोलता एकदम केवढं सत्य सांगितलं. असं म्हणता होय? एनिवे, तुम्ही काय करता? तुमचं नाव काय? नाव नाही सांगितलं अजून. नाव कशाला सांगायला हवं? का? माणसासारखी माणसं असतात, नावासारखी नावं असतात. नावात काय आहे? माझं नाव रमा असले काय, श्यामा असले काय, किंवा असीमा असले काय, फरक काय पडणार नाही का? असे कसे म्हणतात? तुमचे नाव भागीरथी असले तरी चालेल काय? नो, एकदम नो. आणि ती हसली, अकारण गंभीर झाली. क्षणभर चिंतनमग्न झाल्या तिच्या भरगच्च मुद्रेकडे मी पाहिलं आणि तिच्या टपोऱ्या रुंद डोळ्यांत डोकावलो. बुद्धिमत्तेचे असामान्य पाणी तिथे हिंदकाळत होते. नावात आहे खरंच. नावात काहीतरी सिंगापूर, होनोलुलू, कायरो, मॉन्ट्रियल, मार्सेल्स. नावात गंमत आहे, खूप गंमत आहे. आणि सरिता, संजीवनी, मृदुला यासुद्धा नावात गंमत आहे. विद्याधर, मनमोहन, मंगेश, राकेश यात सुद्धा. आणि मग एक छोटासा हास्याचा खळखळाट. त्यात बदकांनी फडफडावे, उगाच हसरे वातावरण उत्फुल्ल करावे, तसेच तिचे शुभ्र दात चमकले. तरुण स्त्री पुरुष एकदा परिचित झाले, अनुरूप असले, विद्याविभूषित आणि जमवून घेणारे असले तर मग गप्पा रंगायला उशीर नसतो. उतार लागला की नदी ओघळावी, पहाड झाले की दव पसरावे, तशी मैत्री घडत चालली. समोरच्या मुलीचे, खरे म्हणजे बाईचे नाव मला माहीत नव्हते, पण जात कळली होती. बोलकी, फार बोलकी. म्हणजे तिच्या बोलकेपणामुळेच मला अबोली नावाची आठवण झाली. गंमत म्हणजे अबोलीच होते तिचे नाव. खंडाळ्याच्या स्टेशनातून खडखडत गाडी जात असताना वेटर आला आणि सहजगत्या दोघांचे बिल मी दिले. ती हसली. वेटर दूर जाताच ती म्हणाली, तुम्ही उतरणार का लोणावळ्याला? मी? उतरा की, जा सकाळी. माझ्या डोळ्यांतले आश्चर्य पाहून ती लाडीक आवाजात म्हणाली, मला आवडेल तुम्ही आलात तर, आणि तुम्हाला सुद्धा आवडेल, प्लीज. आणि मी उठत म्हणालो, येतो. सामान घेऊन या, मी थांबते स्टेशन बाहेर. ज्या स्त्रीचे नाव गाव माहीत नाही अशा स्त्रीच्या सौंदर्यावर खुश होऊन तिच्या सहवासाला तयार होणारे स्वच्छंदी मन मला धोक्याचा इशारा देत होते. पण मी भारावून गेलो होतो.
गाडी थांबताच मी उतरलो. पोर्चपाशी आलो. तोच एका देखण्या गाडीतून हाक ऐकू आली. इकडे. संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात निळ्या डौलदार गाडीत चाकावरती बसली होती. मागे शोफर असावा. मी पुढे होत तिच्या शेजारी स्थानापन्न झालो. सायंकाळच्या झुंजार वावटळीत एका साहसी वादळाची भर पडत होती. डोंगराचा आधार सोडून रस्ता जेव्हा डोंगर माथ्यावरून घाटाकडे जाऊ लागला तेव्हा मी खुश झालो. आणि मग एका चिंचोळ्या टेकडीच्या माथ्यावर चिमुरड्या बंगलीच्या पांढऱ्या कवाडातून आमची गाडी आत घुसली आणि वेली पल्लवांनी झाकलेल्या बंगलीसमोर खडी झाली. गाडीतला प्रवास सारा अबोल होता. का ते मला समजले नाही, पण जाणवला. शोफर खाली उतरला आणि त्याने माझ्या बाजूचे दार उघडले. तोवर एक केसाळ सुंदर कुत्रे मालकिनीचा आवाज ऐकून पायात घुटमळू लागले होते. नोकरांपैकी कोणीतरी पुढे येऊन शोफरने गाडीतली काढलेली बॅग पुढे घेऊन गेले. चलूया असं म्हणत तिने वर्तुळाकार जिन्याच्या पायऱ्या चढावयास प्रारंभ केला. आणि आता पावे तो जे मला दिसले नव्हते ते तिच्या पृष्ठभागाचे सौंदर्य जाणवले. गोड चेहऱ्याची पुष्कळ माणसे असतात, पण गोड पाठीची, सुशोभित नितंबाची, सुवक्र मानेची आणि टंचदार पृष्ठभागाची माणसे विरळाच. स्त्रीच्या पुढच्या भागातच विरघळणारी माणसे जास्त. स्त्रीच्या कोमलांगांचे सारे विशेष पाहणारी भाग्यवान माणसे खरोखरीच दुर्मिळ. या पुरंदरीच्या पृष्ठभागाकडे पाहून मला वळून पाहणाऱ्या हंसीची आठवण होत होती. आता ही हंसी पुढे काय करते आणि केवढी मान मुरडते एवढेच पाहायचे होते. वरचे दालन म्हणजे रुचिपूर्ण सजावटीचा आगळा नमुना होता. सुंदर रुजामा, आधुनिक पेंटिंग्ज, नव्या धर्तीचा सोफा, कंगोरेदार टेबल, नाजूक जपानी दिवे, वर चढत आलेल्या लोंबत्या वेलीचा उपयोग करून व्हरांड्यात केलेली वाटिका आणि ऐसपैस शय्या. आहा, ही सुंदरी, ही शय्या, हा परिसर. त्याची पुरुष भाग्याची की ज्यांनी या शय्येवर देह ठेवला. बाहेरच्या वाटिकेच्या टोकाला एक मेज होता. त्यावर तिने टेबल क्लॉथ टाकला आणि ती म्हणाली, मद्य घेता ना? मी नुसताच हसलो. ती समजली. कोणालाही सहजासहजी ओळखणार नाही असे एक सरकदाराचे कपाट तिने उघडले आणि समोर दिसल्या त्या विविध रंगांच्या आणि आकाराच्या मद्याच्या बाटल्या काढल्या. सिंगापूरला पाहिलेल्या व तिथल्या स्वस्ताईत सुद्धा न परवडणाऱ्या अनेक रूपाच्या त्या बाटल्या पाहून मी थक्कच झालो. या स्त्रीच्या अभिरुचीचा आदर दुनावला आणि प्राप्त झालेला प्रसंग हा जगावेगळा अनुभव आहे याची आहे दाद पटली. काय घेणार? काहीही. विस्की, मार्टिनी, होडका, ब्रँडी, जिन, बियर, सारे काही मिळेल. विस्कीचे अगदी नाही म्हणाले तरी 20 प्रकार आहेत माझ्याजवळ. मद्यशास्त्रातला मी तज्ज्ञ नाही. मी पितो, पण पितो एवढंच. तर मग तुम्हाला ही रॉयल सॅल्यूट देते, पहा तरी खरी. एखाद्या धंदेवाईक बारटेंडरच्या शानीने तिने सोडा फोडला. विस्की प्यालात ओतली. एक मला दिला आणि दुसरा आपल्या हातात घेतला. व्हॉट शुड आय विश? काहीही. सौंदर्याची वृद्धी, तारुण्याचे रक्षण का केवळ सुख? पुनर्भेट. ती हसली सोड्यातून फसफसणाऱ्या फेसाप्रमाणे आणि आम्ही पेले ओठायला लावले. सिगरेट घेणार? ओ नो, आय हॅव माय पाईप. तमाकू देऊ? पाहायचंय? माझ्या संमतीपूर्वीच तिने एक उंची जातीची तमाकूची डबी काढली आणि माझ्या पुढे केली. पाईपला प्रसन्न करण्यासाठी मी पाईपची सफाई केली. तमाकू भरली आणि एक धुराचा घोट घेतला. कशी आहे? वर्णनापलीकडे. तुझ्यासारखी धिटाई आहे, राखून ठेवलेली जवानी आहे, ओढ लावणारा सुगंध आहे. बस. ती जवळ सरकली. तोंडाजवळ तोंड आणत म्हणाली, बी ॲट इज. ही बाटली घ्या. पाईप आहेच ना? आणि ते संगीत. मी आंघोळ करून येते. मी तिचा हात पकडला आणि म्हणालो,
अंघोळ, शरीर शुद्धीची आठवण राहिली म्हणजे तू खुशीत आलेली दिसत नाहीस, स्वतःला विसरलेली नाहीयेस. अनामिके, भर हा प्याला आणि घे घोटा घोटाने पोटात आणि चल जाऊ या उंच आसमानात. आणि बघता बघता मी तिला मिठीत घेतली. तिच्या सौंदर्याने एक नवे रूप धारण केले होते. मध्य डोळ्यात गेल्यामुळे डोळे लालसर झाले होते. रात्री कामिनीचा देह सुद्धा हलका होतो, चपळ होतो. त्वचेवर निळसर रंग चढतो. फुलासारखे रूप येते स्त्रीला. तिने मद्याचा आणखी एक पेला भरला. माझ्या ओठांशी तो आणला. मी एक घोट घेताच तिने त्या प्याल्यातले मद्य एकदम पिऊन टाकले आणि ओठ पुसायला संधी न देता माझ्या मिठीतून ती सरकली आणि अंघोळीला निघून गेली. अरेबियन नाईट्स वाचताना मी त्यात हरवून जात असे. नूर निहाल, मार्जान्ना, शमसद निहार अशा त्या लावण्य लतिकांच्या आठवणीने मी पेटून आसमानात झेप घेत असे. आता त्या आसमानातून या धरेवर मी आलो होतो. त्यांची संगत मात्र बरोबर राहिली होती. त्या खोलीचे आकार बदलू लागले. रंग तर केव्हाच बदलले होते. छप्पर फोडून चंद्र खोलीत आला होता. चांदण्याने दिव्याभोवती वर्तुळ केले होते. पहिल्या पावसाचा मृत्तिक सुगंध उदबत्ती पेटवीत होता. मी कणाकणाने अज्ञातात घुसत होतो. सारी शुद्ध बुद्ध हरवत होती. खोलीत ग्रेहाऊंड मुरला होता. अभिसार रसरसला होता. चांदण्यांची मच्छरदाणी लावली होती आणि मी एका रंगीत कपड्याप्रमाणे तरंगत तरंगत भूमी शोधित होतो. आणि देहाला झाकण्यासाठी नव्हे तर पातळ मुलामा देण्यासाठी पेहरलेल्या गुलाबी पारदर्शक नाईट गाऊनमध्ये गुरफटलेली अबोली दिसली. पाण्याचा तजेला, अंगमर्दनाची लाली, निर्मलपणाचे उठणे तिच्या अंगोपांगावर होते. पण खरं सांगायचं तर सारी उपमाने लाजून पळून जावीत असे मधुर रूप चालत नव्हे, सरकत सरकत माझ्या दिशेने येत होता. अबोलीला पाहून माझ्या देहात आवेग सळसळला नाही आणि ती सुस्ताई काही मद्याने आणलेली बेहोशी खचित नव्हती. हे लावण्य काहीतरी विलक्षण होतं. एखाद्या देवळातल्या नग्न मूर्तीकडे पाहून मन थंड होतं तसं मन थंडच झालं. माझ्याजवळ येत असलेल्या अबोलीला मी मध्येच थांबण्याची खूण केली. मोनालिसाच्या हास्याला मला स्वतःच गाठायचं होतं. तिच्याकडे मी कितीही पाहिलं तर माझं मन तृप्त होईना. नजरेच्या टप्प्यापेक्षा अधिक जवळ येण्याच्या आत मी तिला थांबण्याची व शेजारच्या दिवाणवर बसण्याची खूण केली. ती बसली. आश्चर्य डोळ्यातून येण्यापूर्वीच तिची समजूत पटली. एवढंच नव्हे तर अंगावरचा झिरझिरीत पातळ नाईट गाऊनही तिने फेकून दिला. खरोखरच कुठल्या तरी एका अज्ञात प्रदेशातल्या एका राजकन्येला प्राण काढून तिच्या चबुतऱ्यावर बसवावी अशी ती मूर्ती होती. त्या देहातील चेतना मद्याने लालसावलेल्या नेत्रांत होती आणि ती चेतना कोणत्याही सचेतनाला जागच्या जागीच खिळवून ठेवण्यास समर्थ होती. मद्याची बाटली खाली होत होती आणि नेत्रांची सुरई भरत होती. आणि ती केव्हा ओसंडून सांडू लागली तेच कळले नाही. कळले ते हेच की चांगला गर्द सूर्यप्रकाश खोलीतल्या साऱ्या कानाकोपऱ्यातल्या अंधाराला फटकारीत होता. चमकून मी उठून पाहिलं. अबोली कुठेच नव्हती. मद्याचे पेले, तंबाखूची राख, रिकाम्या बाटल्या, सारं अदृश्य झाला होता. उदबत्तीच्या सुगंधित वलयांकित धुराने एका अनाहूत पवित्रपण प्राप्त झालं होतं. टेबलावर जुईचा गेंदबाज हार पडला होता. साऱ्या दृश्याने मी भारलो आणि मंतरलो होतो. क्षणार्धात इकडचा महाल तिकडे नेणारा अल्लाउद्दीन मी पाहिला होता. पण अवघ्या होशानं इकडची दुनिया तिकडे नेणार ही अजब स्त्री मी आता पाहत होतो. मी एकदम उठलो. चुरगळलेले कपडे सावरले आणि तिचा शोध घेण्यासाठी आवेगाने निघालो. शेजारच्या खोलीचा पडदा दुभंगवून मी आत डोकावलो तो पाठमोरी अबोली दिसली. तिची धवल वस्त्रांकित समाधीस्थ मूर्ती माझ्या मनातील विषारी सर्पाला ठेचत जागी झाली आणि धुपाच्या वलयात, ज्योतीच्या लकाकीत आणि मुख्या अनामिक आभासात विलीन होऊ लागली.
ती उठली आणि पुढ्यातील एक टपोऱ्या फुलांचा हार तिने वर टांगलेल्या एका फोटोला वाहिला आणि शांत चित्ताने नमस्कार करून तिने पाठ फिरवली आणि आणि ती हसली. सूर्योदयानंतर कमल फुलावे तशी हसली. विरह तापानंतर चक्रवाक दर्शनाने चक्रवाकी हसावी तशी ती हसली. ग्रहणानंतर चंद्र हसावा तशी ती हसली. आणि त्या हसण्यात सारे सौंदर्य गोळा झाले होते. अद्यापि समोरच्या फोटोतला तो पागोटेवाला इसम माझ्या डोक्यात रेंगाळत होता आणि अबोलीऐवजी माझी दृष्टी त्या गेंदबाज हास्यातून कुत्सितपणे पाहणाऱ्या पागोटेवाल्याची छेड काढीत होती. बुद्धिमान डोळ्यांनी माझी ही गुंतागुंत ओळखली आणि विनाविलंब ती म्हणाली, त्यांचे नाव सावळाराम. सावळाराम? संत किंवा बुवा तर नव्हे? तसंच म्हणा ना. पण सावळाराम त्या अर्थाने संत नव्हते, बुवा नव्हते. एक भले माणूस होते. भलाई दुर्मिळ असणाऱ्या या जगात भलेपणा हा देखील संतपदाला पोचवू शकतो. भाबडेपणाला तोड नाही आणि आर्ग्युमेंटही नाही. एवढ्याशा अल्प माहितीवर विधान करणं धाडसाचं वाटलं तरी ते पोरकटपणाचं ठरण्याची शक्यता आहे. मी भाबडीही नाही आणि धार्मिकही नाही आणि अंधश्रद्धाळूही नाही. मी ही पूजा अर्चा देवधर्मसुद्धा सावळारामांच्यासाठी मी करते आहे. माझ्यासाठी त्यांनी केले त्याची एक अल्प स्वल्प फेड म्हणून. मी अवाक झालो, ऐकायला सिद्ध झालो. केव्हा मी अन अबोली दिवाणखान्यात आलो आणि केव्हा कथा सुरू झाली ते कळलेही नाही. पावसाच्या ओघळातून बघता बघता नदी आकार घेते आणि आपल्याला चकित करते, अगदी तसेच. माझं नाव तुम्हाला कळलं तर चकित व्हाल. मी शरीफ नायकांची मुलगी. मुंबईच्या एका फार जुन्या खानदानी घराण्यात माझा जन्म झाला. फाजील स्वातंत्र्य, लाड, श्रीमंती यावेळी मी यावेळीच मोठी झाले होते. मोठेपणाची स्वप्न पाहत होते मी. नाटकात काम करणंही तेव्हा मला माझ्या स्वातंत्र्याची झेप वाटत होती. त्या सोनेरी दुनियेत मला मुक्त जीवनाची चटक लागली. नाना मित्र दिसायला गोरे गोमटे, बोलायला चटोर, ऐटबाज, पण मनातून सडलेले किडलेले माझ्याभोवती जमत होते. माझ्या देहाच्या प्राप्तीच्या अपेक्षेने माझे कौतुक होत होते आणि मला ते कौतुक, प्रशंसा, मोठेपणा खरे वाटून माझ्या मुक्त नौकेच्या शिरात हवा भरत होती. प्रशंसेचा फास माझा घात करत होता, पण तेव्हा मात्र मला तो विजय वाटत होता. दुर्मिळ, अशक्यप्राय, असामान्य कला माझ्या ठाई आहे ते असे म्हणत होते. त्यांचे साहचर्य मला अभिमानाचे वाटले. होता होता मी एक सार्वजनिक वस्तू ठरत होते. घरातला विरोध मला कला प्राप्तीच्या मार्गातले अडसर वाटत होता. ती माणसे मला उलट मत्सरी वाटत आणि अखेर मी घर सोडून कलेच्या क्षेत्रात पडण्याची धिटाई दाखवली. आज त्या साऱ्या गोष्टी आठवताना रंगभूमीवरचा कलावंत नट आणि रंगपटातला माणूस नट या कलावंतांच्या दोन्ही अवस्था माझ्या पुढे येतात आणि मला शरम वाटते. क्षुद्र, व्यसनी, वासनेने रडबडलेल्या त्या नटांच्या मोठेपणावर मी कशी भाळले हेच मला काही कळलं नाही. मला कामे मिळत होती, फोटो प्रसिद्ध होत होते, कौतुकाचे रकाने भरून येत होते आणि यशोगिरी टप्प्यात आला होता. पण या प्रत्येक पायरीची किंमत माझे सौंदर्य, माझा देह, माझा स्पर्श हा होता. आमच्या नाटका सिनेमात काम करण्यासाठी स्त्रीजवळ कितपत कला लागते. थोडे रूप, बराच नखरा आणि सो कॉल्ड दुसऱ्याला वाटेल ते करून जिंकण्याचे सामर्थ्य, या जोरावर या पंजाबी, सिंधी वेश्या आज चित्रपटातील महान शक्ती होऊन बसल्या आहेत. स्वत्व विसरून तुम्ही कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकता त्यावर हे सारे अवलंबून आहे. पण माझे शिक्षण, माझी सुसंस्कृत घराणे आणि माझी रुची माझ्या प्रगतीच्या आड येत होती. कितीही म्हणाले तरी कैफी, असंस्कृत, नादान अशा या कलाजीवनात कधीमधी वैतागी. पण स्तुतीची नशा
कशी अजब आहे की गर्दीत कोसळतानाही आपण स्वर्गाचा कडा चढत असल्याचा अभिमान डोळ्यात उतरतो. एकाकी पण ही कलावंताची दुसरी एक नाजूक बाब आहे आणि गर्दीत राहूनही कलावंत एकटा असतो. सोबतीची आशा बाळगत भटकणारा कलावंत कुठे जातो, काय करतो, याला धरबंद उरत नाही. माझ्या जीवनाचे घट भरत होते आणि अनिर्बंध वासनेत ते रिते होत होते. रस्त्यावरून जाताना लोक बोट दाखवून कौतुक करायचे आणि मला झोके घेतल्यासारखे वाटायचे. त्या दिवशी का कुणास ठाऊक, सकाळी बाबा भेटले म्हणून असेल, दुपारी बाल मैत्रीण भेटली म्हणून असेल, संध्याकाळी ठाकूरद्वाराच्या देवळावरून जातेवेळी हरवलेले बाळपण सापडले म्हणून असेल, पण मी रोजची राहिली नव्हते. ज्या घरंदाज घराने मला वाढवले त्या घराच्या कोपऱ्याजवळ मी बावचळून उभी होते आणि तेवढ्यात हुस्नराम, राम वडवानी, मुखराम वनिया या सर्वांनी मला जेवायला बोलावलं. हुस्नरामची माझी चांगली दोस्ती होती. मनुष्य तसा भला वाटला. त्याच्या हाताला धरून मी सिनेमाची नायिका बनण्याचा बेत आखला होता आणि ते पिक्चर सेटवरही लवकरच जाणार होते. त्याला खुश करणे अत्यावश्यक होते. सिनेमा नाटकातल्या मंडळींना व्यसने एकट्याने करता येत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या स्वामित्वाच्या गोष्टीचे प्रदर्शन केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्या दिवशी नेहमीप्रमाणेच मैफल गाजू लागली. शरम वाटावी अशा अचकट विचकट गोष्टी, गाणी सुरू झाले. हुस्नराम माझ्या अंगचटलीला जात होता. पण तुम्हाला माहीत नसेल, शरीर स्पर्शाला सिनेमात फारशी किंमत नाही. आपल्या ओठांतून मला दारू पिण्याचा त्याचा आग्रह होता. माझ्याशी त्याची लगड थोडी स्वामित्वाची होती आणि सरावाने मला ती मंजूरही होती. पण मद्याच्या होशात मुखराम आणि वडवानीही बेताल वागू लागले. त्यांनीही माझ्या अंगचटीस यायला प्रारंभ केला आणि ते मला नृत्याचा आग्रह करू लागले. हुस्नराम त्यांना उत्तेजन देऊ लागला. आम्हा सिनेमा नटींना नृत्य कितपत येते हे तुम्हाला ठाऊक असेल. 4-2 तोडे हस्तगत झाले की अनावृत उभार छाती पुढे काढून दाखवण्यासाठी, फिरत्या घागऱ्यातून मांड्यांचे दर्शन घडविण्यासाठी आणि खटकेबाज उत्तान गाण्यांनी प्रेक्षक काबीज करण्यासाठी आणि तेवढ्याच पुरतात आमचा नाच. सिनेमातल्या लोकांना आमच्या नाचाची कल्पना असते, त्यामुळे नाचाच्या आग्रहाला अर्थ नव्हताच. अखेरीस नाच म्हणजे सर्व कपडे काढून नाच असे जेव्हा ते सुचवू लागले आणि हुस्नरामही सुचवू लागला, तेव्हा मात्र मला संताप आला आणि मी त्यांना झिडकारलं. बायांकडून नाही म्हणून घ्यायची सवय नसलेली ही जनावरं बिथरली आणि माझ्याशी झटापट करू लागली. लवंडीशिवाय स्त्रीचे त्यांना दुसरे स्वरूपच माहीत नव्हते. आणि मग मला ते जाऊही देईनात आणि बसूही देईनात. मद्यपानाने अधिकच रानवट झालेल्या त्या बलदंड नीच माणसाने मला चिक्कार मारलं, एवढं की मी जवळपास बेहोश झाले. माझी वस्त्रे जबरदस्तीने उतरवून अखेर उचलून त्याने मला दरवाजाबाहेर फेकून दिला. मध्यरात्रीनंतरची वेळ. थंडी मी म्हणत होती. अंगावर वस्त्र न ठेवता त्याने मला रस्त्यावर टाकलेली. निर्जन रात्रीत फक्त चंद्राला लाज वाटावी म्हणून तो तोंड काळे करून बसला होता. खरेच त्या दिवशी फक्त अंधाराचे वस्त्र मी लिहिले होते आणि माझी अब्रू रस्त्यावर आली होती. एक एकटा नीच मनुष्य जेव्हा संगवृत्तीने नीच होतो तेव्हा त्याच्या नीचपणाला सीमा उरत नाही. पण भयान रात्रीच्या अंधाराला एखाद्या मेणबत्तीचा उजेड यावा आणि आयुष्य उजळून जावं, तसंच झालं. माझं सगळं अंग लक्कन पेटून उठलं ते मोटारीच्या प्रकाशात. आणि बघता बघता मोटार थांबली आणि कुणीसं उतरलं. माझ्याही डोळ्यात मद्य होतं, त्यामुळे दुखावलेल्या अंगाचे दुःख जाणवत होते. तरी उठून उभे राहावे, अब्रू झाकावी अशी शक्तीच उरलेली नव्हती. कोणीतरी नाडी पाहिली. अंगावर वस्त्र टाकले आणि मजबूत हाताने मला उचलले, गाडीत टाकले. गाडीने गती घेतली. सारे दिसत होते, कळत होते, पण बेहोशीच्या सीमेवरून वळून मागे पाहता येईल एवढे त्राणच नव्हते. जागी झाले तेव्हा वाऱ्याचा बेबंदपणा जाणवला. निरभ्र आकाशाचा चांदवा दिसला आणि सुई असा वाऱ्याच्या शेळेचा आवाज कानात घुमला. एका सुंदर घरात मी होते. बंदी होते की काय कुणास ठाऊक, पण बंदी नव्हते. हातपाय सुटे होते.
खोली इतकी छानदार सजवली होती की या बंदीखान्यात राहायला कोणीही खुशीनं कबूल व्हावं. मी सायासा न उठले तो जाणवलं माझ्या अंगावर एक सुंदर रेशमी साडी आहे आणि एका सैलच्या पोलक्यानं माझं यौवन झाकलं आहे. आणि त्याहूनही आश्चर्याची गोष्ट माझ्या केसात एक अबोलीची सुंदर ताजी वेणीही होती. क्षणभर मला समजेना मी कुठे आहे, इथे कशी आले, हे वस्त्रांतर कसं झालं आणि ही ताजी फुले माझ्या भेटीला कशी आली. सहज कुतूहलाने मी खिडकीतून वाकून पाहिलं आणि थरकन चपापून मागे वळले. 2000 फूट खोल खाली हरवलेल्या एका दरीच्या माथ्यावर मी पाहत होते. मी इंग्रजी चित्रपटात पाहिलेल्या बंदिवासात ठेवलेल्या तरुण राजकन्येप्रमाणे तर मला आणून ठेवलेली नसेल इथे. त्या दरीच्या अभेद्य तटबंदीमुळे मला नक्कीच वाटलं की आपण आता कुणाचे तरी गुलाम आहोत. सांध्यात बळ घेत मी दरवाजाकडे झेप घेतली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की दरवाजा सताड उघडाच होता आणि तिथून दिसणारी सर्व दालने सताड उघडीच होती. एखाद्या नोकराला किंवा या घराच्या धान्याला शोधण्यासाठी माझे पाय वळवळू लागले, नजर भिरभिरू लागली. बुभुक्षित झालेल्या माझ्या नजरेस एक ध्यानमग्न वयस्क गृहस्थ दिसला आणि माझ्या पावलाने आपोआपच त्या दिशेने मला खिचीत मार्गस्थ केला. मला आठवतं त्या दिवशीच नव्हे तर त्यानंतरचे महिना 15 दिवस गेले तरी त्या गृहस्थाने मला काही हकीकत विचारली नाही, काही हकीकत विचारली नाही आणि मीही सांगितली नाही. डोंगर माथ्यावरच्या त्या एकांत रान हवेलीत पूर्व इतिहास विसरून मी मनमुराद हिंडत होते, बागडत होते, सुग्रास जेवीत होते, चांगली चांगली पुस्तके वाचित होते. हे घर सोडून जायला मन राजी नव्हतं. खुलाशे प्रतिखुलाशे करण्याच्या भानगडीत मी आपण होऊन पडले नाही आणि या घराचे धनी तरी त्या वाटेला गेलेच नाहीत. कोण आधी थकते याविषयी जणू आमची चढा ओढच लागली. या घराच्या आदरातीत ते किती दिवस घ्यायचे यालाही काही मर्यादा होती. त्या भयंकर रात्रीचं दुःख आता थोडं ओसरलं होतं. त्या अपमानास्पद भयान रात्री उचलून इथे आणून आसरा दिल्याबद्दल त्या सावळारामांचे आभार मानून खचलेल्या रस्त्यावरून पुन्हा प्रवास करण्याची अनिशेने का होईना पण वाट पत्करायलाच हवी होती. एक दिवस सकाळी त्यांची पूजा आटोपल्यावर जाण्याबद्दल बोलले. तेवढेच म्हणाले, तुझी जायची इच्छा असेल तर तुला केव्हाही जाता येईल, पण मला वाटतं या बळकट घराचा आसरा तू सोडू नकोस. इथंच राहून तुला जी काय कला सेवा करायची असेल ती तू करू शकशील आणि केवळ द्रव्यार्जनासाठी तुला तो पेशा पत्करायचा असेल तर परमेश्वर कृपेने माझ्याजवळ अमाप धनदौलत आहे. तू खुशाल इथे राहू शकतेस. तुझा तू विचार ठरव आणि मला सांग. हा सारा प्रस्तावच इतका आश्चर्यकारक होता की एक तर तो मला खरा वाटत नव्हता आणि दुसरं असं की मी तो कोणत्या अधिकारावर मान्य करायचा. मद्यपानाने झिंगून मध्यरात्री जेव्हा मी नागडी उघडी रस्त्यावर पडली त्यांनी पाहिली तेव्हाच माझे सारे चरित्र यांना समजले असले पाहिजे. आणि असे असूनही माझ्यासारख्या बेताळ स्त्रीला घरात ठेवून घेणे, एवढंच नव्हे तर कायमचा आश्रय देण्याची भाषा बोलणे याचा अर्थ माझ्या तरी बुद्धीच्या आवाक्यातलाच नव्हता. सावळाराम पाटील हे भायखळा मार्केटात मोठे नावाजलेले भाजी दलाल होते आणि पैसा अक्षरशः पाण्याप्रमाणे वापरावा एवढी दौलत त्यांनी कमावली होती. त्याचे सारे बिराड मुंबईला होते, पण मुंबईची हवा त्यांच्या प्रकृतीला मानवत नव्हती. खंडाळ्याला एका टोकाचा बंगला घेऊन एकट्याचे घर त्यांनी या बंगलीत मांडले होते. अत्यंत पापभिरू आणि सालस माणसाच्या आयुष्यात केवळ अपघाताने माझा प्रवेश झाला होता. पावित्र्यात अमंगळपणा मिसळला, गंगेत नागझरी मिसळली होती. गमतीची गोष्ट अशी की या बंगल्यात इथेच मी राहू लागले. इच्छा होईल तेव्हा सावळारामांच्या बरोबर मुंबईत जायली. मी सांगे तिथे सावळाराम मला परत न्यावयास येत. ते मला पैसे देत, कपडे घेऊन देत. एवढेच नव्हे तर एक दिवशी मला ते भायखळ्याच्या त्यांच्या बिराडी घेऊन गेले. एक क्षणभर त्यांच्या बायकोच्या डोळ्यात नाराजीची छटा दिसली, पण लगोलग त्या माऊलीने मला आपल्या मायेत समाविष्ट करून घेतले. दिसायला ओबडधोबड अर्धशिक्षित अशा कुटुंबातला विश्वास आणि प्रेमभाव पाहिल्यावर माझ्या घराण्याचा, शिक्षणाचा, खानदानीचा सारा गर्व गळून पडला. एक दिवस सावळाराम मला एका इंग्रजी चित्रपटाला घेऊन गेले.
मला वाटलं की इंग्रजी चित्रपट पाहण्या इतपत स्वारी समजदार आहे म्हणायची. पण साधारण इंडियन न्यूज संपली आणि माल कलवंडून सावळाराम चक्क निद्राधीन झाले. चांगल्या चित्रपटात सुद्धा मला रस घेता येईना. मी चित्रपट संपताच विचारले, तुम्हाला आवडत नव्हता तर या चित्रपटाला यायचं कारण काय? ते नुसते हसले आणि मी समजले की सावळाराम केवळ माझ्या समाधानासाठी, सोबतीसाठी चित्रपटाला आले होते. सावळाराम माझ्याशी अजिजीने बोलत. अजिजी मला परिचित होती. हुस्नराम सुद्धा कधी कधी लाडात येईन अजिजीनं बोले. त्या अजिजीत कुत्र्याची लाचारी असे. सावळारामांचे शब्द आदराने नाहून येत. ते माझ्या कोणत्या गुणाचा आदर करीत होते देव जाणे. माझी रुची, माझी हौस, माझी सोय त्याने एवढ्या साक्षेपाने पाहिली की मी लाजेने चुर्र होत होते. आणि ते करण्यात साधा आपुलकीचा भाव आपण करतो आहोत ते काही विशेष आहे अशी भलतीच जाणीव नाही. आणि त्यामुळे मला शरमायची सुद्धा लाज वाटत नाही. मी काही सीता सावित्री नाही याची कल्पना सावळारामाला खचित होती. आणि माझ्यासारखी स्त्री थोड्याशा खुशामतीने, निदान पैशाने खचित वश झाली असती एवढे सावळारामाला निश्चित कळत असले पाहिजे. तरीसुद्धा चुकून देखील पौर्णिमेच्या रात्री नाही, मध्याने बेहोश होऊनही नाही, उदास संध्याकाळी नाही, विरक्त मध्यानीला नाही, त्याच्या डोळ्यात आसक्ती कधी फुललीच नाही. माझ्या यौवनाचा, रूपाचा एक प्रकारचा तो उपमर्द खरा. पण त्या उपमर्दानेच मी दिपले होते. बाई दिसली की तिला आडवी करणाऱ्या पुरुषात मी वावरले होते. आणि म्हणून हा पुरुष निराळा खरा, पण निराळ्या अर्थाने मला हवासा वाटू लागला. मद्यपानाने होश गमावताना थोरा मोठ्याने मी पाहिले होते आणि एक दोन प्याऱ्यात गारद होणारेच जास्त. पण या खंडाळ्याच्या रान हवेलीत संध्याकालीन पूजेनंतर सुरापूजा होई. ती देह थकेल तेव्हा उत्तर रात्री थांबे. पण जिभेचा कधी लोळागोळा झाला नाही की नजर बेछूट झाली नाही. सावळारामाच्या त्या दिव्य अंतकरणात ते भव्य क्षण, अनुभव, परमेश्वराच्या निकट जाण्यासाठी त्यांचा चाललेला आटापिटा, व्यावसायिक यशापयश सारे काही रंगून निघे. गाजलेल्या कुस्त्यांचे फड, रंगीत तमाशे, जत्रा, गावकीतली भांडणं, कुळाचार आणि सदाचार मला त्या सुराच्या रस्त्यावर भेटले. मी चकित झाले ते त्या माणसाच्या उदात्ततेवर. आणि खरं सांगू, न शरमता सांगते, फिदाही झाले. त्याच्यावरही सावळारामाने नजर केली असती तर मी त्यांची झाली असते. अखेर मीच धडा केला. एका चांदण्या रात्री जवळ सरकत मी म्हणाले, मी एक विचारू? एक का 10 विचार? माझ्यासारख्या बाईला जवळ करताना तुम्ही काय विचार केलात? रस्त्यावर एक पाखरू विवळत असेल तर ते उचलताना आपण काय विचार करतोय? ते खरं हो, पण ते पाखरू घरी आणले, त्याचे पंख बरे केले, त्याची ताकद त्याला मिळाली, तरी पण ते पाखरू घरी ठेवून घेतलंय ते का? पाखरू उडून गेलं तरी माझी काही हरकत नाही, पण पाखराला पिंजऱ्यात ठेवायचं नाही. पण त्या पाखराकडून मनोरंजन तरी करून घ्यायला काय हरकत आहे? थोडा वेळ सावळाराम गप्प राहिले. ते म्हणाले, एकदा बोललीस ते पुरे, पुन्हा बोलू नकोस. लोक काय म्हणायचे ते खुशाल म्हणू देत. तुला ठेवली म्हणतात ना, म्हणू देत. तुला राग आला की खुशाल पायतान मार अशा म्हणणाऱ्यांना, मग तो नि मी बघून घेऊ. पण का? जगातली सगळी चांगली फुलं आपली असतात का? काही हातात घ्यावी, काही झाडावर तशीच ठेवावी, ती बी काय कमी गोड दिसतात? सावळाराम, तुम्ही देवबीव आहात की काय? मुळीच नाही. तू जवान आहेस, देखणी आहेस, मिळण्याजोगी आहेस, हे मला ठाऊक आहे. पण असा काय नियम आहे की काय की तोंडात पडेल ते गपकन गिळलंच पाहिजे? तुला अशीच पाहायला मला आवडते. या घराची तू शोभा आहेस. या शेऱ्याचे चिरगुट कशापायी करू मी? मी काही बोलले नाही. उत्तराप्रत्युत्तरात मी हरले होते, पण मी नाद सोडला नाही. मी त्यांच्यापुढे नाच केले.
जो नाच मी हुस्नरामाला नाकारला होता, अगदी नग्न होऊन मी उभी राही, पण ते अवाक होऊन खुळ्यागत पाहतच राहत. अगदी राहावे नाशे झाले की चक्क पांडुरंगासमोर जाऊन ज्ञानेश्वरी वाचू लागत. जमुना तीरावरील काळ्या सावळ्या कृष्णावर गौरी का लुब्ध होऊ शकते ते मला कळू लागले. ऑथेल्लोवर प्रेम करणारे डेस्डेनोमा मला आता समजू लागली. प्रेमाचा विषय अनंत आहे आणि त्याला कारणे लागत नाहीत, एवढेच खरे. मी सावळारामावर लुब्ध झाले होते. मी माझ्या पूर्वीच्या दुनियेत अधूनमधून जाई तेव्हा भेटणाऱ्या हरेक पुरुषाशी मी सावळारामाशी तुलना करी आणि मला कळून चुके, राक्षसाची आणि देवाची तुलना मी कशासाठी करावी. मला मोकळीक असूनही, पुरुष सहवासाची चटक असूनही त्या साऱ्या पुरुषांची चीड येई. सावळारामांच्या मुलीच्या लग्नाचा प्रसंग होता आणि त्यावेळी सावळारामांचे खरे वैभव मला पाहायला मिळाले. त्याच्या व्यवसायातील मान मरातब, आदब, त्यांच्यावर प्रेम करणारे वेगवेगळ्या थरातील लोक पाहिले आणि मी अधिकच हरकले आणि सावळारामांशी हट्ट केला, राधेने केला तसा. मला त्यांची व्हायचे होते. माझ्या अंतर्यामातून कृतज्ञता ओसंडत होती. मलिन देहाला पुनीत व्हायचे होते. उकिरड्यावर मंदिर हवे होते. एवढ्या उदार आणि उदात्त पुरुषाला सुख देण्यासाठी माझ्याजवळ परमेश्वराने केवळ देह दिला होता, रूप दिले होते, स्त्रीत्व दिले होते आणि ते आपण त्याला दिलेच पाहिजे अशी ओढ फसफसली होती. काहीही मोबदला न घेता त्या थोर माणसाने माझ्यावर जी माया केली तिची भरपाई म्हणून नव्हे, पण मी त्यांची होणेच भाग होते. माझ्या अंतर्यामात काय पेटले होते तेच मला समजत नव्हते. राधेचे वेळ थोडे थोडे मला समजू लागले होते आणि सावळारामांच्या मनात मला शिरता आले ते त्या लग्नाच्या निमित्तानेच. खंडाळ्याला मी परतले आणि त्याच दुपारी मुंबईहून सावळारामांचा फोन आला. आज संध्याकाळी मी येतोय, वाट पाह. कृष्ण जमुना तीरावर येणार होता. ती आठवण झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. ते आले नाहीत. त्या रात्री ते आले नाहीत आणि केव्हाच आले नाहीत. त्या दुपारी ते मुंबईहून निघाले आणि खंडाळ्याला पोहोचलेच नाहीत. ते हवेत विरून गेले. कुठे गेले, का गेले, कधी गेले ते फक्त भगवंताला माहीत. ड्रायव्हरला त्याने डेक्कन क्वीनवर सोडायला सांगितले. कधीही ते रेल्वेने यायचे नाहीत, पण त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक. ड्रायव्हर आश्चर्यचकित झाला. पोलिसांनी तपास केला, हजारो रुपये खर्च केले, खाजगी यत्न झाले, पण सावळाराम विलीन झाले, सदेह गुप्त झाले. मी जेव्हा सावळारामांच्या घरी गेले तेव्हा हतबुद्ध होऊन बायको पाहायलाच लागली, रडू लागली. माझी परवानगी घेऊन तुलाच भेटायला निघाले होते ते. तुम्ही परवानगी दिलीत? नव्हे, मी मागे लागले होते त्यांच्या. तुझ्याबद्दल सारे काही त्यांनी मला सांगितले. तुझा स्वभाव, तुझा हट्ट. मीच म्हणाले करा करा आपली तिला. देवावर चढू इच्छिणाऱ्या फुलाला नाही म्हणू नये. तुझ्यासारख्या अश्राप मुलीला वाऱ्यावर सोडता कामा नये. झाडावरून गळणारा मोहोर चोचीनच पकडला पाहिजे. जमिनीवर पडला की तो उकिरडा होईल. माझ्या संमतीने तुला आपली करायला ते निघाले आणि काय देवाची करणी. त्यांचीच बरोबर होते. तू चुकलीस आणि मी सुद्धा चुकले असं वाटतंय. आपल्या बायकांची माझी सारी निर्वानिरव त्यांनी एवढ्या चोखपणे केली होती की हेतू पुरस्सर ते कुठेतरी दूर गेले असावेत असे वाटते. अखेर मी अभ्युक्तच राहिले. अभिसार अपुरा राहिला. मी विचार करून करून थकते, दमते. माझी परीक्षा तर पाहिली नसेल सावळारामाने. एरवी असा देव माणूस एवढ्या नकळत कापराप्रमाणे उडून जातो म्हणजे काय. वर्तमानपत्राने सावळारामांचे गुढ अधिकच गहन केले. कुणी छापले, ते बद्री केदारच्या यात्रेला गेले. कुणी त्यांना मद्रासला पाहिल्याचं छापलं. हळूहळू लोक विसरले, जग विसरले, पण मी विसरू शकत नव्हते. दुपार कलू लागली की मी कासावीस होते. संध्याकाळचा थंड वारा वाहू लागला की मी पेटून उठते. रात्र अंधारू लागली की मी प्रकाशून येते.
पण ते वाट पाहणे वेडेपणाचे आहे हे मला कळू लागले आहे. कुठेतरी मन मारायचे म्हणून अनंत व्यसने केली, पण पुरुष संघाचे धाडस मात्र करवले नाही. स्त्रीत्व विसरू शकणारा पुरुष मला सापडेल याचा भरवसा नव्हता. ज्या डेक्कन क्वीनमध्ये सावळाराम गायब झाली त्या डेक्कन क्वीनचा प्रवास मी अनंत वेळा केला. आणि तुम्ही भेटलात. वाटले सावळाराम भेटले. तीच संध्याकाळ पुन्हा आली. कृष्ण यावा तसा तुमचा चेहरा मानसी आला. मी चकले, डोळ्यांनी चकवले. सावळारामांच्या डोळ्यांतील भाबडी छटा मला गवसली आणि मी हरवलेच. खरे सांगू, माझी निवड चुकली नाही. सावळारामाप्रमाणेच माझ्या प्राप्तीसाठी तुम्हीही व्याकुळ झाला नाहीत. त्या सरशी मी अबोलीवर झेप घेतली, पण तिच्या डोळ्यातल्या करडेपणाने मला आपोआप दूर केले. मित्रा, आता नाही. तो क्षण गेला. ती संध्याकाळ गेली. पुन्हा हृदयात सावळारामांचा भास होई तो माझ्याकडून काही घडायचे नाहीत. ते मी चुकच केली अबोली. मुळीच नाही. तुमच्या ठाई अलौकिकत्व कल्पिले त्याचा तुम्ही उपमर्द केला नाहीत. आता आपण दूर झालं पाहिजे कायमचं, कधी न भेटण्यासाठी. नाही, प्लीज, शक्य नाही ते. आणि शिवाय असं पहा, सारी सुंदर फुले तोडून वास घेऊ नये. एखादं तरी झाडावर ठेवावं, दुरून वास घ्यावा. काय बोलावे ती सूचना. पुढाकार घेवेना आणि तो क्षण कायमचा हुकला. जेव्हा जेव्हा पुणे मुंबईचा प्रवास करावा लागतो तेव्हा तेव्हा खंडाळा स्टेशनच्या आसपास मी घाबरा होतो, अस्वस्थ होतो. वाक वाकून मान मोडे पावे तो गमावलेली ती संध्याकाळ धुंडाळीत असतो. घुमणारा पारवा मला वेडावीत असतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.